नमस्कार, मी रुपालीज लाईफस्टाईलमध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत. चला तर मंडळी, आज काय बनवले आपण ते बघून घेऊ. मी आज बनवला आहे मंडळी डाळ कांदा, जो की एकदम भन्नाट असा लागणारा चवीला आणि दिसायला पण सुंदर. तुम्ही झटपट दुपारच्या जेवणामध्ये हा डाळ डाळ कांदा डब्यासाठी पण देऊ शकता. झटपट होणारी रेसिपी आहे. चला तर बघू. कढईमध्ये तेल घेतलं, तेलामध्ये जिरी मोहरी मस्तपैकी तडतडून दिली. त्यानंतर लसूण टाकायचा. हा लसूण मी काय केलं, लसूण असा सोलायचा मस्तपैकी आणि त्याला छोटं जी आपली किसणी असते ना त्याच्याने मस्तपैकी असं किसून घ्यायचा. छान असं त्याची पेस्ट तयार होते. हा डाळ कांदा असल्यामुळे ह्यात भरपूर सारा कांदा आपल्याला लागणार आहे. मी जवळजवळ 4 ते 5 असा मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि ह्याला मस्तपैकी ब्राऊन रंग येऊस्तोवर फ्राय करून घ्यायचं. थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि कसं होतं, जेव्हा आपण मीठ टाकतो ना तेव्हा ह्याला लवकर शिजायला मदत होते. तर मी मीठ टाकून घेतलेलं आहे. ह्याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आणि आता काय करायचं, टोमॅटो टाकायचा. 1 किंवा 2 टोमॅटो तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि टोमॅटो टाकल्यानंतर थोडं मीठ टाकायचं किंचित. लाल तिखट टाकून घेतलं. हे आमचं घरचं तिखट आहे. तांबडं तिखट टाकून घेतलं मस्तपैकी. हळदी टाकून घ्यायची. बस फक्त घरचे मसाल्यासाठी वापरायचे. जास्त मसाल्यांचा ह्याच्यामध्ये टाकायचं वगैरे नाही आहे. छान अशा प्रकारे मस्तपैकी त्याला छान मिक्स करून घेतलं थोडं. आणि हे थोडंसं हाय फ्लेमवरच बनवायचं. सकाळची तर डब्याची एवढी घाई असते, तेव्हा स्लो फ्लेमवर ठेवून जमतच नाही. असं फास्टच बनवायला लागतं. तर अशा प्रकारे आता मी काय केले, डाळ ही भिजवून ठेवलेली आहे. थोड्या वेळापुरतीच, म्हणजे लय वेळापुरती अशी काय भिजवायची गरज नाही. थोड्या वेळापुरतीच भिजवून ठेवलेली आहे. जेव्हा आपल्याला भाजीचं प्रिपरेशन करायचं आहे तेव्हाच आपण भिजवली तरी चालेल. तर अशा प्रकारे तर डाळ पण भिजलेली आहे मस्तपैकी. मी टाकली त्याच्यामध्ये. आता मीठ टाकायचं, पाणी टाकायचं. मस्त एकदम झणझणीत फोडणी बसते याला. पूर्ण घरभर सुगंध असा मस्तपैकी येत असतो. झालं, ही आपली डाळ कांदा तयार झालेला आहे. आता मी याच्यावर पटकन झाकण ठेवून याला व्यवस्थित शिजवून घेते आणि आपलं प्लेटिंगला आपण तयार. मीठ टाकायचं. झालं छान. आता एवढ्या ह्याला उकळी आणायची. छान असं शिजवून द्यायचं. झाकण ठेवून शिजवायचं. पाणी आटतं त्याच्यातलं आणि डाळ कांदा आपला रेडी होतो. अशा प्रकारे हा झटपट होणारा अतिशय चविष्ट अशी रेसिपी. तोंडाला चव नसली तरी तोंडाला चव पण येते मस्त. आता चला प्लेटिंग करून घेऊ ह्याचं. तर अशा प्रकारे मी प्लेटिंग करून घेते. बघा किती सुंदर दिसते ते. झटपट होणारी रेसिपी आहे. तर चला मंडळी, चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला खूप प्रोत्साहन देणार असतं. माझ्या इतरही रेसिपीज आहे, त्या तुम्ही बघून घ्या. तुम्हाला नक्कीच आवडतील. मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे छान छान खात राहा, स्वस्त राहा मंडळी.